ನಮಸ್ತೆ ಮಕ್ಕಳ, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಮೈ ಚಾನಲ್. ಇವತ್ತು ನಾವು 8ನೇ ತರಗತಿಯ ಹಿಂದಿ ಪಾಠ 3 ಮೇರಾ ದೇಶ್ ಮೇರಿ ಮಾ ಈ ಒಂದು ಅಧ್ಯಾಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ ಮಕ್ಕಳ. ಫಸ್ಟ್ ಹೆಡಿಂಗಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಏಕ್ ವಾಕ್ಯ ಮೇ ಉತ್ತರ ಲಿಖಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ನಮ್ಮ ನೋಟ್ಸಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ 8th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಹಿಂದಿ ಪಾಠ 3 ಮೇರಾ ದೇಶ್ ಮೇರಿ ಮಾ. ಫಸ್ಟ್ ಹೆಡಿಂಗ್ ಬಂದು ಏಕ್ ವಾಕ್ಯ ಮೇ ಉತ್ತರ ಲಿಖಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ ಮಕ್ಕಳ. ಪ್ರಶ್ನೆ 1ರಲ್ಲಿ, ಭಾರತ್ ಪರ್ ದುಶ್ಮನೋ ನೆ ಕಬ್ ಆಕ್ರಮಣ ಕಿಯಾ? ಉತ್ತರ, भारत पर दुश्मनों ने 1965 में आक्रमण किया. प्रश्न 2ರಲ್ಲಿ ನೋಡಿ, मेजर को तुरंत किसका स्मरण हो आया? उत्तर, मेजर को तुरंत मातृभूमि का स्मरण हो गया. प्रश्न 3ರಲ್ಲಿ ನೋಡಿ, भारतीय सेना के लिए किस नहर का क्षेत्र चुनौती की दीवार बना खड़ा था? आंसर ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ. उत्तर, भारतीय सेना के लिए इच्छोगिल नहर का क्षेत्र चुनौती की दीवार बना खड़ा था. प्रश्न 4ರಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, इच्छोगिल नहर को तोड़ने के लिए कौन तैयार थे? उत्तर, इच्छोगिल नहर को तोड़ने के लिए मेजर आशाराम त्यागी तैयार थे. प्रश्न 5ರಲ್ಲಿ ನೋಡಿ, मेजर ने किसकी परवाह नहीं करते हुए मोर्चा संभाला? उत्तर ನೋಡಿ, मेजर अपनी मौत की परवाह नहीं करते हुए मोर्चा संभाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 ನೋಡಿ, मेजर ने अधिकारियों से क्या कहा? उत्तर, मेजर ने अधिकारियों से कहा कि मेरी माँ तक संदेश पहुँचो, तुम्हारे बेटे ने गोलियाँ सीने पर ही खाई है, पीठ पर नहीं. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 7. मेजर आशाराम त्यागी ने मातृभूमि की रक्षा में किसकी बाजी लगा दी? उत्तर, मेजर आशाराम त्यागी ने मातृभूमि की रक्षा में अपने प्राण की लगा दी. क्वेश्चन नंबर 8 ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, मेजर आशाराम त्यागी ने किसे दिए हुए वचनों का पालन किया? उत्तर, मेजर आशाराम त्यागी ने अपने माँ के दिए हुए वचनों का पालन किया. नेक्स्ट हेडिंग ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. क्वेश्चन नंबर 1, सैनिकों को तुरंत वापस आने का आदेश अचानक क्यों दिया गया? उत्तर, सैनिकों को तुरंत वापस आने का आदेश दिया गया क्योंकि दुश्मनों ने भारत पर आक्रमण किया. क्वेश्चन नंबर 2 ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, युद्ध भूमि जाने से पहले मेजर ने जब माँ को प्रणाम किया तब दोनों की स्थिति कैसी थी? उत्तर, मेजर को जब सूचना मिली तो जाने की तैयारी कर उन्होंने माँ के पाँव छूकर प्रणाम किया. माँ का ममत्व जाग उठा, आंखों में आंसू भर गए और उन्होंने बेटे को सीने से लगा लिया. मेजर का गला भी रूंध गया पर तुरंत ही मातृभूमि का स्मरण हो आया. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 3, युद्ध भूमि को जाते हुए पुत्र के सिर पर हाथ रखकर माँ ने क्या आशीर्वाद दिया? उत्तर, युद्ध भूमि को जाते हुए पुत्र के सिर पर हाथ रखकर आशीर्वाद देते हुए माँ ने कहा, बेटे, इस समय राष्ट्र रक्षा ही
प्रत्येक भारतीय का सबसे बड़ा कर्तव्य है। जाओ और दृढ़ता से अपने कर्तव्य का पालन करो। याद रहे, भारतीय परंपरा सीनों सीनों पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 4। अमृतसर के अस्पताल में मेजर के अंतिम शब्द क्या थे? उत्तर, अमृतसर के अस्पताल में मेजर ने अधिकारियों से कहा, मेरी माँ तक संदेश पहुंचा देना कि तुम्हारा बेटा गोली गोली को सीने पर ही खा दिया, पीठ पर नहीं। क्वेश्चन नंबर 5। मेजर आशाराम त्यागी की युद्ध कुशलता के बारे में आप क्या जानते हैं? अपने शब्दों में लिखिए। उत्तर, मौत की परवाह किए बिना मेजर ने मोर्चा संभाल लिया और धीरे धीरे आगे बढ़ने लगे। वे धड़ाधड़ गोलीबार करते आगे बढ़ रहे थे। तभी दुश्मन की कई गोलियों एक साथ सनसनाती हुए और मेजर के हाथ व पेट में घुस गई। नेक्स्ट हेडिंग ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಉದಾಹರಣೆಗೆ ಅನುಸಾರ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಲಿಖಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಅಚ್ಚ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದ ಬೂರಾ. ಓಕೆ, ಫಸ್ಟ್ ಒನ್ ನೋಡಿ, ಬಡ ಚೋಟ, ಆಗೆ ಪೀಚೆ, ದೋಸ್ತ್ दुश्मन, भेद अभेद। नेक्स्ट हेडिंग ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, उदाहरण के अनुसार स्त्रीलिंग एक वचन के बहुवचन रूप लिखिए ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ई की जगह इया लिखने से स्त्रीलिंग एक वचन का बहुवचन रूप बनता है। बदलते रूप को समझाइए ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆ ನೋಡಿ, तैयारी तैयारिया। नेक्स्ट ನೋಡಿ, छुट्टी छुट्टिया, गोली गोलिया, रोटी रोटियाँ, लाठी लाठियाँ, खिड़की खिड़कियाँ, जिम्मेदारी जिम्मेदारियाँ। नेक्स्ट हेडिंग ನೋಡಿ, नमूने के अनुसार शब्द बनाइए। ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, मालिक मालकिन, ओकेना, धोबी धोबिन, बाग भागिन, माली मालिन, साथी साथिन, तेली तेलिनी। नेक्स्ट हेडिंग ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, नमूने के अनुसार अन्य वचन शब्द बनाइए ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆ ನೋಡಿ, परीक्षा परीक्षाए, माला मालाए। नेक्स्ट, शाखा शाखाए, कविता कविताए, पत्रिका पत्रिकाए, रेखा रेखाए। ओकेना। नेक्स्ट हेडिंग ನೋಡಿ, कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಾದರೂ ಬರಿಬೋದು ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಾದರೂ ಬರಿಬೋದು ಮಕ್ಕಳ. ಮೊದಲನೇದಾಗಿ, ರಾಷ್ಟ್ರ ರಕ್ಷಾ ಕರ್ನಾ ಹಮಾರಾ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಕರ್ತವ್ಯ ಹೈ. ನಾ ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದೀನಿ ಮಕ್ಕಳ. ರಾಷ್ಟ್ರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ನೋಡಿ, ಭಾರತೀಯ ಪರಂಪರಾ सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं. ಅಂದರೆ ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಎದೆಗೆ ಗುಂಡನ್ನು ತಿನ್ನುವುದು, ಬೆನ್ನಿಗಲ್ಲ. ಓಕೆನಾ. ಥರ್ಡ್ ಒನ್ ನೋಡಿ, युद्ध भीषण रूप से फैलता जा रहा था. ಅಂದರೆ ಯುದ್ಧ ಭೀಷಣ್ ಭಯಂಕರ ರೂಪದಲ್ಲಿ ಹರಡಿತ್ತು. ಫೋರ್ತ್ ಒನ್ ನೋಡಿ, ಮೇಜರ್ ಪರ್ देशभक्ति का जोश पूरी तरह छाया हुआ था. ಮೇಜರ್ ಮೇಲೆ ದೇಶಭಕ್ತಿಯ ಉತ್ಸಾಹ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಆವರಿಸಿತ್ತು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫಿಫ್ತ್ ಒನ್, ಗೋಲಿಯಾ ಆಕರ್ ಉನ್ಕೆ ಸೀನೆ ಮೇ ಗುಸ್ತಿ ರಹಿ. ಗುಂಡುಗಳು ಒಂದೊಂದಾಗಿ ಮೇಜರ್ ಅವರ ಎದೆಗೆ ಹೊಕ್ಕಿದವು. ಮಕ್ಕಳ, ಇಲ್ಲಿಗೆ 8th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಹಿಂದಿನಲ್ಲಿ ಪಾಠ 3 ಮೇರಾ ದೇಶ್ ಮೇರಿ ಮಾ
ಈ ಒಂದು ಅಧ್ಯಾಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿವೆ ಮಕ್ಕಳ. ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಆದಲ್ಲಿ ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಹಾಕೋಂಥ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ನಮ್ಮನ್ನು ಎನ್ಕರೇಜ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಿ ಮಕ್ಕಳ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಬಾಯ್ ಬಾಯ್.